आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आमदारांच्या भेटीनंतर अजित पवार आता द ललित हॉटेलमधून निघालेले आहेत। काल रात्रीपासूनच अजित पवार हे आमदारांसोबत हॉटेलमध्येच मुक्कामी होते। अजित पवार आता विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार हे द ललित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार हे देखील स्वतः आपल्या आमदारांसोबत रात्रीपासूनच हॉटेलमध्ये मुक्कामी होते आणि आता काही वेळापूर्वीच अजित पवार द ललितमधून निघालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत आहेत। अक्षय, महत्त्वाची बाब हीच आहे की आमदारांसोबत अजित पवार रात्रीपासून हॉटेलमध्ये मुक्कामी होते। नक्कीच सागर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे काल रात्रीपासूनच द ललित हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत। उद्या मतदान पार पडणार आहे, त्यामुळे आमदार एकत्रित असावेत आणि आमदार या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठेही फुटू नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खबरदारी बाळगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि खरं तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे स्वतः ललित हॉटेलमध्ये थांबल्यामुळे आमदार जातीनं या हॉटेल ललितमध्ये उपस्थित असल्याचं सध्या तरी दिसून येत आहे। आज सर्वच आमदार 11 वाजेपर्यंत विधान भवनाकडे जातील आणि त्यानंतर कामकाज संपल्यानंतर पुन्हा एकदा ललित हॉटेलमध्ये येतील आणि आज रात्री पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सर्व आमदारांची बैठक जी आहे ती अजित पवार यांच्यासोबत होईल आणि त्याचसोबतच निवडणुकीमध्ये मतदान कसं करायचं या सगळ्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील या सर्व आमदारांना देण्यात येतील। नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।